एक दुःखद बातमी समोर आली आहे। अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालंय। नाशिक येथे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज रात्री 1 वाजता उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय। कुंभेफळ येथे त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। मीनानाथ पांडे हे बाळासाहेब थोरातांचे विश्वासू सहकारी होते। तसेच अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती। अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, संगमनेर कारखान्याचे माजी संचालक, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे ते माजी सेक्रेटरी राहिले होते। अकोले तालुक्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी मोठा संघर्ष केला होता। त्यांना आदिवासी सेवक हा पुरस्कारही देण्यात आला होता। अकोले तालुक्यात अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता। त्यांच्या अशा अचानक जाण्यानं अकोले तालुक्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे। संपूर्ण अकोले तालुक्यावर त्यांच्या जाण्यानं शोककळा पसरली आहे। त्या प्रश्नात गेली काही वर्ष आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही काम करतो। त्या वेळेस त्या पक्षाच्या प्रचारासाठी बी आपण येतो। राजकीय दृष्ट्या आपले पक्ष सुद्धा वेगळे असतील कदाचित। काही नदी बारमाही कशी होईल, मुळा नदी जिवंत कशी होईल, छोट्या मोठ्या धरणांसाठी योगदान दिलेले आम्ही माणसं आहोत। आम्ही फार सहन केले गेली 4-5 वर्षापासून। या कोलारगोटी रोडच्या संदर्भामध्ये पहिल्यापासून मी प्रत्येक घटनेत आहे। सर्वांनी मिळून, अकोला तालुक्यातल्या सर्वांनी मिळून हे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्यात माझे आमदार असतील, आधी आमदार असतील। निवडणूक आली का मग यांना धर्म आठवतो, मंदिरं आठवतात, इतर वेळेस यांना आठवत नाही। आणि आदिवासी मंडळी घाबरायचं काम नाही। तुमचं आरक्षण 0.1 सुद्धा पॉइंट कमी होऊन आम्ही देणार नाही। आम्ही मधुभावाने आम्ही काँग्रेस पक्षात जेव्हा पहिल्यांदा केलो त्यावेळेस पहिला प्रश्न आम्ही नामदार साहेबांना कोणता सांगितला असेल की साहेब पहिल्यांदा अकोल्याची 32 गावची नळ योजना चालू करा। की महाराष्ट्रामध्ये एवढाच कारखाना आहे की अगस्ती कारखान्याचे संचालक स्वतःचे उतारे पतसंस्थांकडे गहाण, आमच्या जमिनी गहाण ठेवून आम्ही कारखान्याला कर्ज देतो। यापेक्षा काय करायचं बाकीचं? डाव्या बाजूच्या कालव्याचं काम अपूर्ण असताना या पाणी सोडण्याची घाई झाली सरकारला। पाणीपट्टी आधी भरावी लागते। या रोटेशनची कोणी पाणीपट्टी भरली? राहत आणि संगमनेर तालुक्यात आणि कोपरगाव तालुक्यात आम्हाला हिशोब द्या। हे सगळं पाणी चाचणीचं त्यांनी कालवे फोडून सगळा कॅनलची आम्ही पाहणी करतोय गेली 2-3 दिवस। आमच्या शेतकऱ्यांनी मोठा त्याग केलाय। इथं कॅनलला जमिनी देऊन जसं धरणग्रस्तांनी त्याग केलाय तसं कॅनलमध्ये सुद्धा फार जमिनी गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आमच्या दोन्ही तालुक्यात, अजून पलीकडच्या बाजूचे सुद्धा। आणि अतिशय अत्यल्प मोबदला मिळाला आहे। आणि जिथं कॅनलच्या चाऱ्या होणार नाहीत त्यांना पाणी परवानग्या द्याव्यात, त्यांना पाणी परवानग्या द्याव्यात। आमचे शेतकरी मोटारी बसवतील, सायपन करतील। आम्ही राजकारणात आहोत, आयुष्य गेले आमचं 40 वर्षामध्ये। आमचे केस पांढरे झालेत। विधायकच कामं करतो आम्ही, विध्वंसक कामं करत नाहीये। आणि कसले अपॉइंटमेंट देतात त्यांना? फक्त राजकारणासाठी हे करायचे। त्यांना पाण्याचं घेणं नाहीये बबलू शेठ, त्यांना पाण्याचं घेणं नाहीये। आणि म्हणून आम्ही सांगतो, पाण्याच्या प्रश्नात गेली काही वर्ष आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही काम करतो। त्या वेळेस त्या पक्षाच्या प्रचारासाठी बी आपण येतो। राजकीय दृष्ट्या आपले पक्ष सुद्धा वेगळे असतील कदाचित। काही नदी बारमाही कशी होईल, मुळा नदी जिवंत कशी होईल, छोट्या मोठ्या धरणांसाठी योगदान दिलेले आम्ही माणसं आहोत।